रामकृष्ण हरी माऊली समस्त कोंडी गावातून ही पायवारी दिंडी 16/2025 ही निघली आज सकाळी ठीक 6 वाजता निघली होती मित्रांनो। तर वाटेतून येत असताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला चहा पाण्याचा नाश्त्याचा देखील कार्यक्रम झाला। तर तुम्हाला मागा देखील दाखविलंच आहे की आमच्या गावातील नागरिक बंडू मडवळकर यांनी आपल्याला पोह्याचा कार्यक्रम मस्त वारकऱ्यांसाठी ठेवला होता। तर तिथून पुढे आम्ही जवळजवळ आता इथं चंद्रमोळीला ना चंद्रमोळीला तर चंद्रमोळी जवळ आल्यावर आमच्या गावातले काय तुमचं वडिलाचं नाव काय तुमचं? हरिदास रोकडे। हरिदास रोकडे हे आमच्या गावचे नागरिक आहेत। तर त्यांच्याकडे जेवणाची पंगत ही त्यांच्याकडे आलेली आहे। तर किती वर्षापासून त्यांच्याकडे ती पंगत आलेली आहे, तर त्यांना काय वाटतं तर आपण ती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर ही जेवणाची पंगत जी आहे ती तुमच्याकडे किती वर्ष झाली आलेली आहे? 4थं वर्ष। 4थं वर्ष। बरं 4थं वर्ष तुम्ही तुमचे वडील तुमचे घरचे सर्व असतात का, म्हणजे अजून कोण तुमच्या जोडीला आहे? सर्वजण असते, मित्र असते आपली। बरं ही जी पंगत आहे आपली वारकरी आहे, वारकरी संप्रदाय ह्या लोकांना वारकऱ्यांना जर अन्नदान केल्यामुळं तर तुम्हाला काय समाधान वाटतं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याची प्रतिक्रिया द्या जरा? छान वाटते, मस्त वाटते। एक ईश्वराची सेवा केल्यासारखं असं काय वाटतं का? आशीर्वाद लागल्यासारखं वाटते वारकऱ्यांना। तर मित्रांनो त्यांनी आता सांगितले की ही जी सेवा आहे अन्नदानातून, ही जी आपल्या वारकऱ्यांना दिल्यामुळे त्यांना ईश्वर सेवा केल्यासारखं वाटतंय, अन्नदानातून एक पुण्य मिळतं असं त्यांनी सांगितलंय। तर आमच्या इथं आता आमच्या गावातले बोबडे महाराज आहेत, ते आमचे तबला वादक आहेत, ते मृदंग वादक आहेत। तर ते देखील आपल्याला त्यांची प्रतिक्रिया सांगतील की त्यांनाचाही प्रवास आता इथवर आलाय, तर जेवण वगैरे झालंय, तर कसं वाटतं दिंडीत त्यांना देखील विचारूया आपण। अगदी समाधान वाटतंय। दररोज कामाच्या व्यापातून खूप व्याप असतो, काम असतं, पण हे आज पूर्ण काम वगैरे सगळं सोडून एक दिवस म्हणजे 4 दिवस आपण देवासाठी पंढरपूरला पायी चालत जातो। खूप समाधान वाटतंय। तर मित्रांनो आपल्या आयुष्याला काम लागलेलं आहे 12 महिने, तर त्यातूनही 4 दिवस वेळ काढून आमच्या गावातली ही सगळी मित्रमंडळी असतील, आमचे वारकरी संप्रदायक असतील, जे वयोवृद्ध आहेत, बाल आहेत, महिला आहेत, सर्व 4 दिवस ते 5 दिवस ह्या दिंडीसाठी वेळ काढतात आणि वारीला जातात। तर त्यातून काय मिळतं तर एक समाधान मिळतं। रोज काम तर आयुष्याला लागलेलंच आहे। तर आमच्या गावातले अजून एक देखील ते भजनी मंडळातले आमचे संप्रदायक आहेत, ते निवृत्ती पवार महाराज, तर ते देखील आपल्याला व्यक्त होतील की त्यांचा देखील काय अनुभव आहे ते सांगतील आपल्याला। अनेक वर्षाची परंपरा वारीची आहे। यामध्ये माघवारीला आवर्जून सोलापुराची वारी माघवारी असं या वारीला ओळखलं जातं। या वारीसाठी कोंडी गावातून जास्तीत जास्त एक 200 वारकरी आम्ही सकाळी 6 वाजता निघालोय। त्याच्यानंतर आमच्याच गावातले मडवळकर यांनी आम्हाला सावळेश्वर या ठिकाणी नाश्ता दिला। त्यांना असं प्रचिती आहे की अन्नदान केल्यानंतर देवाची सेवा केल्यासारखं एक त्यांना भासतंय, असं त्यांचा एक अनुभव त्यांनी सांगितलाय। आणि या ठिकाणी आता चंद्रमोळी या ठिकाणी रोकडे या आमच्या गावातील नागरिकांनी अतिशय सुंदर असं भोजन, या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची सेवा। वारकरी म्हणल्यानंतर त्याला या ठिकाणी थोर लहान मोठं काय असं त्यांना वाटत नाही की स्त्री पुरुष या ठिकाणी सगळ्यांनी विसरलेलं असतंय। त्या फक्त इथं माऊली या नावानंच फक्त इथं ओळखत आहे। त्यामुळं प्रत्येक सेवा करताना प्रत्येक माणसाला असं इथं वाटतं की आपण एक संताची सेवा, एका देवाची सेवा करतोय असं वाटतंय। त्यामुळं अतिशय सुंदर अशी वारी आमच्या गावातून दिंडी निघाले। आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेलो आहोत, त्या दृष्टीनं आम्ही पुढचं पाऊल आज टाकलेलं आहे। आज आमचा मुक्काम पोखरापूरच्या पुढं प्रताप हॉटेल म्हणून या ठिकाणी आमचा मुक्काम आहे। त्या मुक्कामापर्यंत जास्तोर आम्हाला असं गावातून निघलोय केव्हा आणि पोचतोय केव्हा हे सुद्धा कळत नाही, एवढं अशी सुंदर असं वारीचं दर्शन समाधान आम्हाला या सर्वांना, या वारकऱ्यांना लाभतंय। तर मित्रांनो या वारीत आल्यानं काय मिळतं, तुम्हाला देव भेटतो नाही भेटतो माहीत नाही, पण समाधान मात्र नक्की भेटतं आणि माणसातला देव तुम्हाला दिसला जातो। कारण का अशी देव माणसं जी जागोजागी आपल्याला भेटतात, ते ज्यांच्याकडून नाश्ता वारकऱ्यांसाठी दिला जातो, जेवण भोजन किंवा चहा असतो, त्यांच्यातच पांडुरंग आहे। तर मित्रांनो अजून एक ह्या वारीचं विशेष आकर्षण म्हणजे आपल्या कोंडी गावातली वारी, तर दिंडी जी असते तर आपल्या गावातलीच वारकरी असतात असं नाही बरं का। तर आमच्या गावातल्या दिंडीमध्ये आमच्या गावचे भाचे कंपनी देखील आमच्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत।
तर ते भाचे कंपनी त्यांचं नाव काय आहे आणि ते कुणाचे भाचे आहेत ते देखील सांगतील आपल्याला. तर माऊली मला सांगा, तुमचं प्रथम नाव सांगा काय आहे? माझं नाव राजू राम घोडके, तुमचं गावाचं नाव काय? मजरेवाडी सोलापूर. मजरेवाडी सोलापूरवरून कोंडीच्या दिंडीमध्ये जवळजवळ 6 ते 8 दिवस हे सामील असतात. तर मला सांगा, तुम्ही कोंडीच्या दिंडीमध्ये कसं काय सामील झालं? मुळात हे माझ्या मामाचं गाव आहे. मामाचं गाव असल्यामुळं एक पाहुणा म्हणून तुमच्या दिंडीत मी सामील होतो आणि तुम्ही मला अभंग म्हणू देता हीच मोठी गोष्ट आहे. नाही नाही नाही, अभंग म्हणणं हे काय साधी सोपी गोष्ट नाही. त्याला एक देवी चमत्कारच लागतो, भगवंताची देणच असते ती. ते आमच्या अंगी नाही आहे पण तुमच्या अंगी आहे ती, आणि तुम्हीच ह्यात सामील होता हे आमच्यासाठी, कोंडी गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण का असे तुमच्यासारखे वारकरी, त्यांच्यामुळे देखील आमच्या गावातली जी तरुण पिढी आहे त्यांना देखील कुठेतरी एक प्रोत्साहन मिळतं की याला आपल्या गावातले असून आपण जात नाही, तर आपल्या भाचे कंपनी आपल्या गावच्या असतील ते आपल्या गावात येतात. तर असं नाही, हे खूप छान आहे. तर आमच्या गावाचे हे भाचे कंपनी आहेत, तर हे देखील आपल्या दिंडीमध्ये सामील झाले. त्यांचा देखील अनुभव त्यांनी सांगितला. त्यांचे मित्र देखील आपल्या दिंडीमध्ये सामील आहेत. तर त्यांना देखील या दिंडीत काय मिळतं आणि काय मिळाले किंवा काय अनुभव आला ते त्यांनी सांगतील आज आपल्याला. माझं नाव विपुल अप्पासाहेब भोपळे, राहणार मजरेवाडी सोलापूर. मी माझ्या मित्रांमुळे या दिंडीमध्ये कोंडीच्या आलोय. आणि पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी यांना कॉल केलो चुकून कुठे आहात म्हणून, त्यावेळेस त्यांनी म्हणले दिंडीत आहे. मी यांना रागवलो अक्षरशः की बाबा तुम्ही मला सोडून का गेलात म्हणून. त्यानंतर पुढच्या वर्षी सोडून जायचं नाही म्हणून ठरल्यानंतर मी गेले 3 वर्ष झालं मी येतोय या दिंडीमध्ये. मला खूप चांगला अनुभव आला की इथं प्रत्येक माणसामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, हे असं हेवा देवा कुठं दिसला नाही मला. ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की बाबा आपण 4 दिवस कसं निघून जातात हे कळून सुद्धा येत नाही ह्या वारीमध्ये. आणि असं वारी ही कधीच संपू नये असं मला एक वाटतंय. धन्यवाद तुम्ही मला बोलू दिलात सर. नाही तसं नाही. तर मित्रांनो, ह्याने यांचा अनुभव सांगितला की ह्या वारीत काय मिळतं आणि यांना वारीत काय भेटलं. तर ह्या वारीत कुठलंही दुपणा नाही आहे, कोणीही परका नाही आहे, सर्व समान आहे. ते सर्वजण एकोप्याने राहतात. आणि ह्याच्यात कोण लहान थोर मित्र, ते आमच्या मौलीने बी सांगितलंय, इथे कोणीही स्त्री पुरुष कोणी नाही, इथे जात फक्त एक आहे, वारकरी. माऊली म्हणून जे सगळी जर इथं जे चालतात ना, तर ह्यात एक समाधानी सुख यांनी खरंच व्यक्त केलंय. ह्यांना देखील काहीतरी अनुभव आलेला आहे, त्याशिवाय वारीला येत नाहीत. किती वर्ष झालं ते वारीला येतात आणि काय अनुभव आहे ते त्यांना विचारूया आपण. मुळात माझी ताई सुद्धा कोंडीची आहे. आईला माझ्या कोरोना झाल्यानंतर बार्शीमध्ये ॲडमिट होते. तिथंच असंच वारकरी लोक भेटले होते दोघं. मग ते आवर्जून प्रत्येकांना बघायला जायचे कोरोनाच्या पेशंटांना. ते कोण होते माहिती नाही, पण होते दोघं वारकरी लोक. मग आई बरी झाल्यानंतर तेव्हाच ठरवलं आम्ही की बाबा ह्या वर्षीपासून वारीला जायचं. वारकऱ्यांचा पायगुणामुळे तुमच्या आईची तब्येत बरी झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नक्कीच. त्याशिवाय आम्ही माळकरी होतो पण अभंगाचं तेवढं हे नव्हतं आम्हाला. म्हणजे तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ते जेव्हा अनुभवाला मिळालं तेव्हाच ते म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रत्यय येते, अनुभव येते, तेव्हाच माणूस तो आतून तो अनुभव सांगू शकतो. तसाच त्यांचा अनुभव आलेला आहे की वारीत आल्यापासून त्यांचं सगळं सुख शांती समाधान मिळालेलं आहे त्यांना. त्यांच्या आईची तब्येत नीट झाली तर खरंच एक समाधान आहे. त्याचं एक कारण असतं मागं मित्रांनो, की देव दिसत नाही परंतु अनुभवावा लागतो. तो प्रत्येक माणसात असतो, प्रत्येक व्यक्तीत असतो, प्रत्येक ठिकाणी असतो. त्याला रंग रूप नसतं. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया दुसऱ्या पुढल्या ब्लॉगमध्ये.